तुमच्या अंतःकरणामध्ये आनंद स्वरूप अवस्था व्हायला पाहिजे. तुमच्या अंतःकरणामध्ये तुमच्याविषयीची शुद्ध भूमिका निर्माण व्हायला पाहिजे. मी एक आनंद रूप आहे, मी एक ज्ञानरूप आहे आणि मी सत्रूप आहे. हे भगवंताचं नाचणं आहे. नाचणं म्हणजे त्या ठिकाणी तुमचं त्याचं अस्तित्व प्रगट होतं. आणि मग पुढे काय होते? भगवंत म्हणतात मी तुमच्यावर प्रसन्न झालो. भगवंत काय म्हणतात? तुमची भक्तिभाव बघून मी तुमच्यावर काय झालोय? तुमची निरपेक्ष भक्ती बघून मी तुमच्यावर प्रसन्न झालोय. तुम्हाला काय बरं पाहिजे? तुम्हाला काय पाहिजे आता भागवत कथा झाल्यावर? काय पाहिजे ते सांगायला लागले. काय पाहिजे बघा. भक्त म्हणतात, संत म्हणतात, भगवान जेथे कोठे भागवत कथा होईल तिथे अशाच प्रकारे प्रगट होऊन आम्हा सर्वांना आनंदित करा. असं मागू का आपण? समजा भगवान दत्तात्रय जर प्रगट झाले आणि त्यांनी म्हणतो इथं तुम्ही आता मला मागू घ्या काय पाहिजे ते, काय काय मागशीला? पहिलं काय होईल? तू पुढं का मी पुढं? मग काय होईल आपली वृत्ती? पहिल्यांदा मंदिरात कोण आलो? मी आलो, मग मीच जा. आणि तुमची काय मागणी संपणार? तुमची माझी किती जरी मागणं फोन केले, थांब जरा अजून मागून घ्यायचं. म्हणून इथं त्यांनी काय सांगितलं की आमची काहीही मागणी नाही, मागणे हे तुझं प्रती आहे. देशील तरी पाये पांडुरंगा या संतांची संगती, आदिकन काही मागू देवा आम्हाला संतांची संगती दे. असं आम्ही कधी मागितले झालं आम्हाला संतांची संगती द्या म्हणून. आता आम्ही काळीतनं गेलो, बाळूमामांकडे गेलो, बाळूमामांचं दर्शन घेतलं आणि काकांच्याकडे गेलो. मग काकांचं दर्शन घेतलं. काकांचं दर्शन घेतल्यावर आम्ही 4 अभंग म्हटले. मग काकांना आनंद झाला. आम्ही काही नाव सांगितलं नाही, गाव सांगितलं नाही, काय नाही. कशाला सांगायचो? ते स्वतःचं नाव गाव विसरायला लागल्यात आणि आम्ही परत त्यांना नाव गाव सांगायचो. मी इकडनं आलो, मी तिकडनं आलो, मी अमक्याचा, मी तमक्याचा, मी ह्या पार्टीचा, मी त्या पार्टीचा, मी हे केलं, याव केलं, त्याव केलं. काय म्हणत असतील काका? काय कुळा आहे अहो. त्यांनी जगत सत मिथ्या आहे म्हणून बसल्यात, जगत सगळं खोटं आहे म्हणत्यात, एक ब्रह्मसत्य आहे. त्यांना आम्ही आता मी अमका, मी तमका, माझ्याकडे कथा चालू आहे, मी तुम्हाला प्रसाद आणलाय, चिरमुणे आणल्या तर मी आणले, ते सांगत बसू दे का? कोणत्या भावात आहेत ते? त्या ब्रह्मी भावामध्ये त्यांचं मन गेले. त्या ब्रह्मी भावामधून त्या भ्रमाचं काय त्यांना सांगत बसायचं? काय उपयोग नाही. म्हणून संतांच्याकडे गेल्यावर असलं काय सांगत बसू नका. मी अमक, मी तमका, मी कलेक्टर, मी इंजिनियर, मी वकील, काय सांगायचं नाही. जायचं तिथं, शांत बसायचं, दर्शन घ्यायचं आणि मागायचं एकच, मला ज्ञान द्या, मला भक्ती द्या, मला प्रेम द्या, मला वैराग्य. आम्ही ते सोडून बाकी सगळं मुलगा नोकरी लागला, अमक्याशी पोरगी केली, पोरगी कलेक्टर आहे, तिला 2 लाख पगार आहे. काय करायचं ते म्हणणार बाबा, मला काय करायचं आहे, मी हे सगळं सोडून दिले, काय उपयोग नाही. मग त्यानंतर पुढे काय झालं? माझी मनोरथ पूर्ण करावी असे त्यांना संत म्हणतात. लोकांची मनोरथे पूर्ण करावी याच वराची आम्ही इच्छा करतो. सर्वांना आनंदित करावं. आनंद कुठं आहे? तर भगवंताजवळ आहे. आणि बाकीचा कुठला आनंद आहे? विषय आनंद आहे. विषय आनंद खरा नाही, मिटणार आहे, नाचणार आहे आणि खरा बी नाही हो. म्हणून मागायचं काय? तर मला आत्मानंद द्या, मला ब्रह्मानंद द्या, मला माझ्या स्वरूपाचं ज्ञान द्या. असं म्हणून काय झालं? भगवंतांनी तथास्तु म्हणले. काय म्हणले? तथास्तु. तुझा जसा भाव आहे ना ते तुला मिळेल. तुला ज्ञान पाहिजे मिळेल, तुला कथा पाहिजे मिळेल. मग काय झालं? पुढे काय झालं? सर्वांनी बघितले ज्ञान आणि वैराग्य हे दोघं आता टवटवीत झाले. ज्ञान आणि वैराग्य काय झाले? टवटवीत झाले. मग आता आपल्याकडे बघायला पाहिजे
आपण टवटवीत आहे आता का? आपलं ज्ञान आणि वैराग्य आता कोमे जायला लागले. काय व्हायला लागले? आमची पोरगी काल झोपलो इकडे झोपलो. काय होते? ज्ञान आणि वैराग्याच्या गोष्टी काढल्या का नाही की माणसाचा अंतःकरण सुकते आणि संसाराच्या गोष्टी काढल्या का नाही की टवटवीत. म्हणजे संसाराचं पाणी घातलं का नाही की फुलते आणि परमार्थाचं पाणी घालायला लागलं की आकाशते. तसं आमचं अंतःकरण आता टवटवीत होईना. ते नारद मुनी ओरडून सांगायला लागले. नारद कशाला? आमचे ज्ञानेश्वर महाराज पण आता ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून कानात फुंकायला लागल्या. काय फुंकायला लागल्या? मारितो बोंब नाईकतो कोणी, हरी हरी म्हणता तुझी काय हानी झाली? बोंब मारून सांगायला लागले. तर आमच्या कानात आता ते जायना झाले आणि नको ते मात्र आमचं कान बरोबर आहे आणि लगेच समजा काय झालं आता, तुझं काय झालं ते बघ, त्याचं काय व्हायचं ते होऊ दे. म्हणून त्या ठिकाणी आपण सावध असायला पाहिजे. सर्वांनी बघितले की ज्ञान आणि वैराग्य हे काय झालेले आहे, त्यांना नव चैतन्य प्राप्त झालं. सगळीकडे आनंदी आनंद झाला. सर्व लोक आपापल्या ठिकाणी निघून गेले. शुकदेव महाराजांनी भक्ती बरोबर ज्ञान आणि वैराग्याला सुद्धा भागवतामध्ये स्थापन. या भागवतामध्ये काय सांगितलं? नुसती भक्ती नाही, भक्ती बरोबर ज्ञान आणि वैराग्य या ठिकाणी आहे. आणि आपल्याकडे अभंग आहे, भक्ती ते नमन, वैराग्य तो त्याग आणि ज्ञानी ब्रह्मी भोग ब्रह्मत्व. ज्ञानी ब्रह्मी म्हणजे हे तुकाराम महाराजांचा अभंग आहे. भक्ती ते नमन, वैराग्य तो त्याग आणि ज्ञानी ब्रह्मी भोग ब्रह्मतनु म्हण. ज्ञानानं हे तनु राहत नाही, ब्रह्मरूप होते. ब्रह्मरूप काया होत असे कीर्तनी म्हणते. ब्रह्मरूप न झाला प्रपंच आहे परब्रह्म. ज्ञानानं प्रपंचाचा बाध होतो, नामरूपाचा बाध होतो आणि नामरूपातला अधिष्ठान असलेलं जे तत्व आहे ते ज्ञानानं तुम्हाला समजतं. तत्व नवीन होत नाही निर्माण, तत्व फक्त समजण्याची दृष्टी प्राप्त. अलंकाराची दृष्टी जाते आणि सोन्याची दृष्टी प्रगट होते. तसं नामरूपाची दृष्टी जाते, देहाची दृष्टी जाते आणि देहाच्या आतमध्ये असलेल्या चैतन्य तत्वाची आम्हाला या भागवतानं दृष्टी प्राप्त. ज्ञानानं वैराग्यानं भक्तीनं ही दृष्टी प्राप्त होते. आणि ही दृष्टी जर प्राप्त झाली नाही तर त्याला डोळस भक्ती म्हणत नाही, त्याला आंधळी भक्ती म्हणतात. आंधळी भक्ती करायची नाही, आपल्याला डोळस भक्ती करायची. हा पुढे काय म्हणतात? क्षेमाय वै भागवतम प्रगर्जती. सर्वांच्या क्षेम कल्याणासाठी श्रीमद भागवत गर्जना करत असते. आता लक्षात ठेवा, ही कथा प्रश्न पुढे आलाय. शौनक ऋषींनी प्रश्न विचारला. काय प्रश्न विचारला? ही भागवत कथा पहिली कुणी कुणाला सांगितली? तुम्हाला काय वाटतं, कुणी कुणाला सांगितली? कुणी कोण? तर मी तुम्हाला सांगतो, म्हणजे मी पण हे भागवत वाचलं ना, मला कन्फ्युजन झालं. शौनकांना सुतानी सांगितली का नारदांना सनत कुमारांना सांगितली का शुकदेवांनी परीक्षिताला सांगितली? कन्फ्युजन करते, गोंधळ करते. तर त्याने काय सांगितले? परत पहिल्यापासून. हा बरोबर आहे. पहिल्यांदा भगवान नारायणाने कुणाला सांगितली? ब्रह्मदेवाला सांगितली. ब्रह्मदेवाने कुणाला सांगितली? हा नाही, भगवान नारायणाने पहिल्यांदा आदिनारायणाने कुणाला सांगितली? ब्रह्मदेवाला.
ब्रह्मदेवानी कुणाला सांगितली? हा हा नारद. नारदानी कुणाला सांगितली? व्यासाला सांगितली. बरोबर आहे. व्यासानी कुणाला सांगितली? शुकदेवांना. आणि शुकदेवांना शुकदेवांनी कुणाला सांगितली? परीक्षिताला. हे पहिल्यांदा लक्षात ठेवायचं. पहिली कथा शुकदेवांनी परीक्षित राजाला सांगितली. हे तर लक्षात राहिलं. हे क्रम लक्षात राहिला म्हणजे काय विचारलं कुणी भागवत कथा झाली कुणी कुणाला सांगितली सांगता आलं पाहिजे. येईल ना सांगता. हा मग त्यानंतर काय झालं पुढे? त्यानंतर भगवंतानी ज्यावेळेला अवतार समाप्त केला त्यावेळेला 30 वर्षानंतर शुकदेव महाराजांनी ही कथा राजा परीक्षिताला सांगितली. किती वर्षानंतर? 30 वर्ष. आता ती काय आपण बघायला गेलेलो नाही म्हणजे त्याच्यावर परत ते 30 वर्ष कुठलं ते साल कुठलं ते बघत पाहायचं नाही. त्यानंतर 200 वर्षानंतर भागवतात लिहिले हीच कथा गोकर्णाने आपल्या भावासाठी सगळ्यांना सांगितली. आणि त्यानंतर 30 वर्षानंतर सनत कुमारांनी देवर्षी नारदाच्या निमित्तानं ही कथा पुढे ऐकवली. आता पुढे काय झालं बघा. यमराज काय म्हणाले? आता नवीन कथा आहे. यमराज असं म्हणतात की जे वैष्णवांचे भक्त आहेत हरीचे भक्त आहेत त्यांच्याकडे तुम्ही फिरकू नका. आता या भागवत कथेचा फायदा आहे. काय फायदा आहे? तर जे भागवत कथा करतात त्यांच्याकडे यमराज फिरकत नाही. मग कोण फिरतात? विष्णुदूत. मग आता समजा आपण इथनं गेलो आणि घरामध्ये भागवत चिंतन चालू असलं तर आपल्याकडे कोण येणार? विष्णुदूत. आणि समजा आपण जे भागवत चिंतन सोडलं तर आपल्याकडे कोण येणार? म्हणून यम जर यायचा नसला तर नियम करा की देवाचं चिंतन सोडायचं नाही आणि सोडलं की यम आलाच बघ. म्हणून देवाचं आता चिंतन सोडायचं नाही. आणि म्हणून पुढे यमराज आपल्या दूतांना म्हणतात. आता काय म्हणतात बघा. भगवंताचे भक्त सोडून जेवढे आहेत त्यांना पकडून माझ्याजवळ आणा. त्यातनं सांगायचं काय की जो देवाचं चिंतन करत नाही तो देहाचं चिंतन करतो. आणि देहाचं चिंतन केल्यामुळे वासना वाढतात आणि वासनेमध्ये जीव गेला की तो पुनर्जन्माला कुठल्या तरी योनीमध्ये प्राप्त होतो आणि त्याला यमाच्या यातना सोसाव्या लागतात. म्हणजे त्याला पापाचे फटके सोसावे लागतात. आणि जो भगवंताचं चिंतन करत राहतो त्याचा देहभाव कमी होतो, वासना कमी होतात आणि वासनेमुळे जन्म येत असल्यामुळे वासना जेवढ्या आमच्या कमी तेवढा आमचा मुक्तीचा प्रवास चांगला होतो. हे एवढं लक्षात ठेवायचं. नाही तुम्ही म्हणाल यम यायला पाहिजे त्याचा रेडा यायला पाहिजे असं नाही. यम कुणाला धरतो? ज्याचा देहभाव जास्त आहे देहबुद्धी आहे त्याला यम पकडतो. पण आमची देहबुद्धी कमी झाली वासना कमी झाल्या यम काय करतोय? त्यावेळेला यम काय करत नाही. यम कुणाला करतोय? जो भोगता व्हायला लागलाय भोगी आहे त्याला यम त्याचं जे पाप आहे त्याला यम त्रास देतोय. हो पण आमचा जो काही भक्तिभाव आहे आमचं जे केलेलं शुद्ध पुण्य आहे तिथं येऊन यम काय करू शकत नाही. त्याला तिथं आज्ञा दिल्या माझ्या भक्तांच्याकडे तू बघायचं नाही. मग पुढे काय झालं बघा. आता आपण थोडं विश्रांती घेऊया. किती वाजले? 4 वाजले. 8 मिनिटे. बरं आता आता शेवटचं सांगितले बघा. असारे संसारे विषय विष संग कुलाधीय चनार्दम क्षेमार्थम पिबतम शुकगाथा कुलसा सुधाम किमर्थे व्यर्थम भो व्रजत उपथे कुत्सित कथे परीक्षित साक्षी यज्ञवन गतम मुक्ती कथने. संसारात जर काही सार्थत्व असेल तर ते म्हणजे भगवत कथा आहे. अरे संसारी लोकांनो इकडे तिकडे का भटकता? वेळ व्यर्थ का दवडता? भागवत कथा श्रवण करा.
काय वर आपल्याला उद्देश केलाय, संसारात जर काही सार असेल तर ते भगवंत आहेत आणि ती भगवंताची कथा आहे. तर तुम्ही इकडे तिकडे भटकू नका. आपल्याकडे पण भरपूर अभंग आहे. आलिया संसारात उठा वेगी करा, चरण जा उदारा पांडुरंगा, किंवा एरते माईक दुःखाची जननी, नाही आदी अंती अवसानी, जन हे सुखाचे दिल्या दुःख बांधवडी. अशी बरेच आहे. म्हणजे संसारात आल्यानंतर तुम्ही, संसार हा फलकट आहे, फलकट असार आहे. असार हा संसार गड्यानो असार हा. आता वेदांताचा आमचे महाराज आहे आणि त्याच्यामध्ये रंगनाथ महाराज परभणीकरांनी त्याच्यावर चिंतन मांडले. त्याच्यामध्ये ते काय म्हणतात की संसाराच्या सेवेला अनंत फल आहे, सद्गुरूंच्या सेवेला दृश्य फल आहे आणि देवाच्या सेवेला अदृश्य फल. देवाची सेवा आता आपण करतोय, त्याचं फळ काय म्हटलं तर ते आपल्या लक्षात येत नाही आता. पण ते फळ नाही असं बी होत नाही. हे जे काही 7 दिवस आता इथं बसलोय आपण, त्याला फळ नाही असं होत नाही, पण ते फळ दिसत नाही. आम्हाला फळ दिसलं का नाही की बरे वाटते, पण जे अदृश्य कप्प्यात जाऊन पडायला लागले आता बँक बॅलन्स, ते कळणार नाही कधी काय होईल. तुम्हाला उदाहरण सांगतो, म्हणजे सांगतो. भक्ती आहे का नाही बघण्यासाठी कृष्णाने काय केलं, आपली हात चाकू घेऊन काय केलं, हाताला आपल्या चाकू मारला, बोटाला मारला आणि बोटाला मारल्यावर रक्त काय व्हायला लागलं, रक्त यायला लागलं. रक्त यायला लागल्यावर काय म्हणले, सुभद्रा. सुभद्रा कोण होती, बहीण होती. सुभद्रा अगं चाकू लागलाय, जरा काहीतरी बांधायचं आहे. आता सुभद्रा राणी ती सगळी महाराज हिंडायला लागली. या कपाटात जात्या नऊवारी साडी, त्या कप्प्यात जात्या तर शालू, त्या कप्प्यात जात्या तर पैठणी, बांधायला चिंतू कुठं आहे, फिरायला लागली. अगं सुभद्रा रक्त जायला लागले, जरा काहीतरी बांधाया. त्यामुळे काय बँडेज वगैरे काय डेटॉल बिटॉल नव्हतो. पूर्वी आपण हळद घालून ते बांधायचो. मग सुभद्रा फिरायला लागली. तो म्हणले सुभद्राला मिळते, अगं द्रौपदी, अगं माझ्या हाताला लागले काहीतरी बांधायला काय पदर फाडला, बांध की. नवी कोरी साडी फाड. प्रेम असा असतं, प्रेमामध्ये माग पुढे माणूस बघत नाही. आणि मग त्या एका चिंदुकासाठी साड्या पुरवल्या. म्हणजे त्या देवाच्या सेवेला काय फळ झालं सांगा बरं, अदृश्य फळ झालं. एक चिंदूक देवानं लक्षात ठेवलं होतं आणि त्या चिंदुकासाठी साडी की ही नारी है, नारी की ही साडी है. साडीच भगवंत होऊन प्रगट झाला, वस्त्र होऊन प्रगट झाला. आणि त्या द्रौपदीचं वस्त्रहरण जे होत होतं, तिची लाज राखली एका चिंदुकासाठी आणि मुठ्ठीभर पोह्यासाठी गाव सोनियाचा दिला. एक भक्तिभावानं दिलेलं सुदाम्याचे कसले पोहे असतील होते, धोत्रात बांधलेले असतील, फडक्यात. आमच्यासारखे तर स्टीलच्या प्लेट मध्ये नसतील, लिंबू घातलेले. ते कालचा आपण विषय बघितला ते. पण ते आम्ही करायचं म्हणून करतो, कृत्रिम करतो. आणि तो जो भाव होता द्रौपदीचा, तो द्रौपदीचा अनन्य भाव होता, प्रेम भाव होता. आणि त्या प्रेमासाठी भगवंतानी वस्त्र कसं पुरवलं, वस्त्र न संपणारी साडीच्या रूपामध्ये भगवंतानी ते प्रगट केलं. म्हणजे देवाच्या सेवेला अदृश्य फल आहे, सांगता येत नाही. कुणाला वाटत असेल की आम्ही हे ऐकल्यानंतर काय मिळालं म्हणून, काय चिंता करू नका, भगवंत बघतोय काय मिळालं. तुम्ही काय चिंता करू नका, काय मिळालं याचा विचारच करू नका. काय मिळालं हे तुम्हाला समजणारच नाही, जीवाची ती ताकदच नाही काय मिळालं. आणि सद्गुरूंच्या सेवेला मात्र दृश्य फल आहे. सद्गुरू तुम्हाला तात्काळ आकरिती तात्काळ आपणासाठी. आणि संसाराची सेवा जर केली तर काय फळ आहे. 13व्याला 0, कितीला 13व्याला. आता तर 3ऱ्याच्याच वेळेला म्हणतात 3रा आहे, सगळं उरकून घ्या.
काय फळ नाही, फळ ते निर्फळ हरिविन म्हणते, हरी शिवाय दुसरं काय फळ नाही. पुढे त्यांनी सांगितलं संसारात आल्यानंतर भगवंताची सेवा करा, स्मरण करा, इकडून तिकडे वेळ घालवू नका. आणि ती श्रवण जर झालं तर तात्काळ तुम्हाला तुमच्या स्वरूपाचं ज्ञान होतं. उदाहरण काय सांगा म्हणून, असं कुणाला झालंय का? होय म्हणले, राजा परीक्षिताला तात्काळ फळ प्राप्त झाले. 7 दिवसामध्ये, खटवाग्रहाला 2 दिवसामध्ये फळ झाले. आणि म्हणून आमच्याकडे प्रमाण आहे. आणि मग अशा प्रकारे भागवताचं महात्म्य वर्णन करून झालं. पुन्हा एकदा भागवत म्हणजे काय हे सांगतो. भागवत भगवंताचं स्वरूप आहे. भागवत भगवत प्राप्तीचं साधन आहे. आणि ज्याला भगवंताची प्राप्ती होते त्याला सुद्धा भागवतच असं म्हणतात. अशा प्रकारे साध्यही भागवत आहे, साधनही भागवत आहे आणि साधकही भागवतच आहे. म्हणून त्याच्यामध्ये भेद नाही. म्हणून पुराणांना सुद्धा भागवत म्हटलेलं आहे, ब्रह्मस्वरूप म्हटलेलं आहे. त्यानं सर्व प्रकारच्या विविध तापांची पापांची मुक्ती होते. आणि अशी ही भागवत कथा आपण श्रवण करावी. त्याबरोबर या भागवत महात्म्याची या ठिकाणी समाप्ती आहे. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद